देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अजितदादा असेल, या दोघांच्या सांगण्यावरून पिंपरी चिंचवडचा एक बुलंद आवाज आणि राष्ट्रवादीचे नेते माननीय नानासाहेब काटे आम्ही त्यांची मनधरणी करत होतो आणि मनधरणी करायला आज आम्हाला सगळ्यांना यश आलंय. त्यांनी मोठ्या मनाने त्यांनी आणि त्यांच्याबरोबरच्या सगळे आजी माजी नगरसेवक, सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते या सर्वांनी मोठं मन करून जे महायुतीचं सरकार पुन्हा आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे याच्यासाठी त्यांनी जे मोठं मन केलं त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचं सर्वांचं मी महायुतीच्या वतीनं, भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आणि एक भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा उमेदवार या नात्याने मी सर्वप्रथम त्यांचं सर्वांचं मनापासून आभार मानतो. त्यांचं एक म्हणणं होतं की मावळमध्ये जसं इथं महायुतीचा धर्म पाळला जातो तसं मावळमध्ये बाळा बेगडे जे आहेत ते उघडपणे बापू बेगडेच्या पाठीशी आहेत. तिथेही भाजपच्या नेत्यांनी 100% तुम्ही जर पाहिलात तर मागील 2 दिवसापासून माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब पुण्यामध्ये होते. पुण्यामध्ये सर्व जेवढे कोणी बंडखोर असतील किंवा जेवढ्यांचं मनधरणी करायची ते सर्व, आणि मावळमध्ये त्याचं आम्हाला यश आलेलं आहे. रवी आप्पा भेगडे असतील, यांनी त्यांचा राजीनामा परत मागे घेतलेला आहे आणि ते पुन्हा एकदा महायुतीचं काम करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि उद्यापासून तुम्हाला आणखी त्याच्यामध्ये फरक दिसत नाही. तुम्ही इथं आले त्यावेळेला बाळा बेगडे जे आहेत ते राज ठाकरेंच्या भेटीला गेले होते, त्यांचा पाठिंबा घेतल्याचा पोस्ट जी आहे ती या ठिकाणी नाही, त्याबद्दल काही कल्पना नाही. काय तुमच्या भेटीला आले काय की ज्या पद्धतीनं 2 दिवसापूर्वी दादा मला भेटून गेल्यानंतर आज सकाळी दादांचा फोन आला आणि दादांनी सांगितलं की आपण महायुतीमध्ये आहोत, माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही त्या ठिकाणी माघार घ्यावी. मी दादांना सांगितलं की ज्या पद्धतीनं आपण महायुतीचा धर्म या चिंचवड विधानसभेमध्ये मानून पुढे जाणार आहोत त्याच पद्धतीनं मावळमध्ये पण तसं घडलं पाहिजे. आणि मावळमध्ये आज सुनील अण्णा शेळके उभे आहे, परंतु त्या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते अण्णांच्या विरोधात आहे. तर त्यावेळेस दादांनी सांगितलं की मी फडणवीस साहेबांसंग ते देखील बोललेलो आहे. काही वेळापूर्वी फडणवीस साहेबांचा देखील मला फोन आला की या ठिकाणी मी माघार घ्यावी. तर त्यांनी ज्या पद्धतीनं दादांनी सांगितलं त्या पद्धतीने फडणवीस साहेबांनी मला देखील सांगितलं की तुम्ही माघार घेऊन युतीचा धर्म पाळून शंकर जगताप यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे. परंतु मी त्यांना सांगितलं की ज्या पद्धतीनं तुम्ही इथं आम्हाला विनंती करता त्याच पद्धतीने तुमच्या कार्यकर्त्यांना मावळमध्ये देखील ही विनंती करणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी देखील महायुतीचा राष्ट्रवादीचा उमेदवार त्या ठिकाणी उभा आहे. तर जर त्या ठिकाणी महायुतीच्या पद्धतीनं भाजपने जर अण्णाला पाठिंबा दिला तर नक्कीच या चिंचवड विधानसभेमध्ये सर्व आजी माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी 100% महायुतीचा शब्द पाळतील. ते जोपर्यंत जाहीर करत नाही तोपर्यंत आपली उमेदवारी कायम आहे. हा नक्कीच. ज्या पद्धतीने ते तिकडं आता थोड्या वेळापूर्वी परत दुसऱ्यांदा मला कॉल आला आणि फडणवीस साहेबांनी सांगितलं की आम्ही तिथं काही कार्यकर्त्यांशी चर्चा केलेली आहे, त्यांनी राजीनामे दिले, त्याला पर्याय नाही. परंतु मी स्वतः मावळमध्ये जाऊन त्या ठिकाणी सभा घेणार आहे. सुनील अण्णा संघ त्यांची चर्चा झालेली आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही महायुतीचा धर्म पाळून त्या ठिकाणी सभा घेणार आहोत. या ठिकाणी तुम्ही महायुतीचा धर्म पाळा. तुम्ही सर्व राष्ट्रवादीचे आजी माजी नगरसेवक हे ठामपणे नक्की ज्या पद्धतीने आम्ही दादांचा शब्द शेवटी मानतो, दादांनी आम्हाला सांगितलं की मी सांगतोय ही माझी विनंती प्लस आदेश आहे. तर दादांचा आदेश विनंती आम्ही हे करून आम्ही या निवडणुकीतून माघार घेणार. शहराच्या भल्यासाठी जरी आज माझा राजकीय माझी हत्या होत असेल, माझं वैयक्तिक राजकीय नुकसान जरी होत असलं तरी देखील या शहराच्या दृष्टीने, या चिंचवड विधानसभेच्या दृष्टीने मी माझ्या कार्यकर्त्यांची, माझ्या सर्व सहकारी नगरसेवक पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यातनं आम्ही एक निर्णय घेतला की आपण दादांचं म्हणणं ऐकून आपण या ठिकाणी थांबणं गरजेचं आहे. शरद पवार पण तुम्हाला ही माघार जगतापांसाठी की राहुल करायचं. आता मी उभा कुठं आहे? महायुतीमध्ये आहे. महायुतीचे उमेदवार माझ्या शेजारी उभे आहे. त्यामुळे नक्कीच आमचा पाठिंबा हा महायुतीला राहणार आहे. आदरणीय लोकनेते शरद पवार साहेब, जयंत पाटील साहेब यांनी देखील मला कॉल करून मी माघार घ्यावी अशी विनंती काल केलेली आहे. परंतु आज मी दादांच्या फोनची वाट पाहत होतो. दादांचा फोन आला, देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोन आला आणि मी आज माघार घेतली.